नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजे TET परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर आजचा सेशन आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. या सेशनमध्ये आपण बालमानसशास्त्र या विषयावरील 30 प्रश्नांचा सराव मित्रांनो करणार आहोत. आजचा हा सेशन TET पेपर 1 किंवा पेपर 2 दोन्ही पेपरसाठी आजचा महत्त्वाचा सेशन असणार आहे. मित्रांनो, आपली TET एक्झाम डेट हे चेंज झालेली आहे, सर्वांना माहिती असेल. पूर्वी 21 जून 2026 रोजी होणारा जो पेपर आहे तो आता पोस्टपोन झालेला आहे. 26 जून 2026 रोजी आपली TETची एक्झाम होणार आहेत. त्याच उद्देशाने आपण मागील पेपरला विचारलेले प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, महत्त्वाचे मुद्देसुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तुम्हाला प्रत्येक प्रश्नांसाठी 5 सेकंदाचा वेळ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. तुम्ही त्या 5 सेकंदामध्ये उत्तर देऊ शकता. मित्रांनो, चला तर मग सेशनला सुरुवात करूया. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील 30 प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, महत्त्वाचे प्रश्न असणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. बघा मित्रांनो, प्रश्न काय दिलेला आहे. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या डॅश डॅश यांनी केली आहे. बघा, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली आहे? तर मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए असणार आहे, वॉटसन. ओके, मग आता इतर पर्यायामध्ये बघू शकता थॉर्नडाईक. मग थॉर्नडाईक यांना आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक असे म्हणतात. लक्षात ठेवा, थॉर्नडाईक यांना आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक असे म्हणतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, थॉर्नडाईक यांना आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक असे म्हणतात. आणि त्यांनी जी मांडलेली उपपत्ती आहे ती उपपत्ती आहे प्रयत्न प्रमाद उपपत्ती. त्यालाच इंग्रजीमध्ये ट्रायल अँड इरर असे लक्षात ठेवायचं आहे. ट्रायल अँड इरर थेरी ही कोणी मांडली? तर थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर विल्यम वुंड यांना मानसशास्त्राचे जनक असे म्हटलं जातं. विल्यम वुंड यांना मानसशास्त्राचे जनक असे म्हणतात. मित्रांनो. याच्यानंतर मॅकडुगल यांनी मानसशास्त्राबद्दल कोणती व्याख्या दिली? तर लक्षात ठेवू शकता, मॅकडुगल यांनी मानसशास्त्राबद्दल व्याख्या दिलं की मानवी मनाचे अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. अशी व्याख्या कोणी दिली मानसशास्त्राबद्दल? तर मॅकडुगल यांनी दिली. बघा, महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. थॉर्नडाईक यांना आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक असे म्हणतात. त्यांनी मांडलेली उपपत्ती आहे ट्रायल अँड इरर थेरी. यालाच आपण प्रयत्न प्रमाद उपपत्ती म्हणतोय. ओके. त्याच्यानंतरचा पर्याय होता विल्यम वुंड यांना मानसशास्त्राचे जनक असे म्हटलं जातं. त्याच्यानंतर मॅकडुगल यांनी मानसशास्त्राबद्दल कोणती व्याख्या दिली? तर मानवी मनाचे अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या मॅकडुगल यांनी दिलेली आहे. ठीक आहे, महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 122 नंबरचा बघा काय दिले. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडले यांच्या अंदाजासाठी डॅश डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त ठरते. म्हणजे कोणती पद्धत उपयुक्त ठरते? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय 2 मध्ये पाहायला मिळतोय, सर्वेक्षण. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 123 बघा. कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. कशाचे उदाहरण आहेत? तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3 मध्ये आहे, इंद्रिय भ्रमाचे उदाहरण आहे. ओके. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 124. बघा काय दिलंय. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. कोणी मांडली? तर सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो, अल्बर्ट बांडुरा यांनी मांडलेली आहे सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. ठीक आहे. मग आता बघा, याच्यामध्ये जे महत्त्वाचे पर्याय आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. बघा, जेरोम ब्रुनर यांनी संरचनात्मक अध्ययन उपपत्ती मांडली. बघा, जेरोम ब्रुनर यांनी कोणती उपपत्ती मांडली? संरचनात्मक अध्ययन उपपत्ती मांडली. त्याच्यानंतर डेव्हिड असुबेल यांनी कोणती उपपत्ती मांडली? तर अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्ती. ठीक आहे, लक्षात ठेवा, डेव्हिड असुबेल यांनी कोणती उपपत्ती मांडली? तर अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्ती मांडली. मग या उपपत्तीत केवळ पाठांतर न करता माहितीचा अर्थ समजून घेणे हे महत्त्वाचं आहे. त्या डेव्हिड असुबेलनी जी मांडलेली उपपत्ती आहे त्या उपपत्तीमध्ये केवळ पाठांतर न करता माहितीचा अर्थ समजून घेणं हे महत्त्वाचं असते. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर ब्लूम यांनी ब्लूमचे वर्गीकरण
ही शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण करण्याची एक उपपत्ती मांडलेली आहे. तुम्हाला माहिती आहे ब्लूम्स टॅक्सॉनॉमी आपण इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण घेत आहोत. ठीक आहे, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. बघा 125 नंबरचा आहे. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता डॅश डॅश होय. मित्रांनो याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता तुम्ही ऑपरंट कंडिशनिंग थेरी. ऑपरंट कंडिशनिंग थेरी यालाच आपण काय म्हणतोय, साधक अभिसंधान पद्धती. ठीक आहे, मग याचा उद्गाता कोण आहे असा प्रश्न आपल्याला केलेला आहे. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2 मध्ये पाहायला मिळतो, VF स्किनर व डायस. ठीक आहे, साधक अभिसंधान उपपत्तीचा उद्गाता कोण आहे तर BF स्किनर व डॅस हे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 126. बघा, कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश डॅश प्रकारच्या असतात. मग कोणत्या प्रकारच्या असतात तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2 मध्ये पाहायला मिळतो, सृजनात्मक. ठीक आहे, यालाच आपण क्रिएटिव्हिटी असे म्हणू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 127. बघा काय दिलेला आहे. अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडली. मग कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1 मध्ये पाहायला मिळतो, कोर्ट लेवनी यांनी अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती मांडलेली आहेत. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 128. बघा काय दिले. अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय 1 मध्ये पाहायला मिळतो, जट. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 129 नंबरचा आहे. बघा काय दिले. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे डॅश डॅश यांचे मत आहे. कुणाचे मत आहेत तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो, कोहलर यांचे मत आहे. मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे. मग मित्रांनो यामध्ये जो आपल्याला प्रश्नाचं उत्तर कोहलर मिळालेलं आहे. मग कोहलर यांनी त्यांच्या सिद्धांतासाठी सुलतान नावाच्या चिंपांजीवर काही प्रसिद्ध काय केलेले आहे मित्रांनो तर प्रयोग केलेले आहेत. ठीक आहे, कोहलर यांनी मर्मदृष्टी समस्या म्हणजे मर्मदृष्टी ही जी उपपत्तीच आहे त्या उपपत्तीमध्ये त्यांनी सुलतान नावाच्या चिंपांजीवर काही प्रयोग केलेले आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 130 नंबरचा आहे. बघायचं आपल्याला. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश डॅश होय. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय केले की कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय तर आपल्या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे, पर्याय सी मध्ये पाहायला मिळते, अवधान. यालाच आपण इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता, अटेन्शन. काय, अवधान म्हणजेच अटेन्शन. ठीक आहे, मग आपण त्यातील एकच गोष्टीची निवड करून त्यावर लक्ष केंद्रित करतो त्यालाच अवधान असे म्हणतात. अवधान म्हणजे काय तर लक्षात ठेवू शकता, आपण त्यातील एकाच गोष्टीची निवड करून त्यावर लक्ष केंद्रित करतो त्याला काय म्हणतात, अवधान असे म्हणतात. मग त्याच्यामध्ये जी महत्त्वाची इतर पर्याय आहेत ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यामध्ये बघू शकता तुम्ही विस्मरण दिले. आता विस्मरण म्हणजे काय तर मित्रांनो याला इंग्रजीमध्ये फॉरगेटिंग लक्षात ठेवा. विस्मरण म्हणजे फॉरगेटिंग. मग विस्मरण म्हणजे काय तर साठवलेली माहिती ही वेळेवर न आठवणे किंवा ती मेंदूतून पुसली जाणे म्हणजेच विस्मरण होय. ठीक आहे, त्याच्यानंतर जो स्मरण दिलेला आहे स्मरण याला मेमरी इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा. स्मरणला इंग्रजीमध्ये मेमरी लक्षात ठेवायचं आहे. मग मेमरी म्हणजे काय किंवा स्मरण म्हणजे काय तर अनुभवलेले किंवा शिकलेले जे ज्ञान मेंदूत साठवून ठेवले जाते आणि गरज पडेल तेव्हा ते पुन्हा आठवणे म्हणजे काय तर स्मरण होय. ओके, त्याच्यानंतरची जी कल्पना आहे ती हे पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. आता महत्त्वाचे आहे विस्मरण, स्मरण आणि अवधान हे तीनच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 131 नंबरचा आहे. बघा, प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा अशी डॅश डॅश यांनी म्हटली आहे. बघा या ठिकाणी प्रश्न आपल्याला केलेला आहे की प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजेच प्रेरणा, मोटिवेशन अशी व्याख्या कोणी दिली किंवा अशी कोणी म्हटलेली आहे तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे, पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो, जुस्री. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 132 नंबरचा आहे. बघा, सायकलवर तोल सांभाळता
आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो हे डॅश डॅश या संक्रमणाची उदाहरण आहे. कोणत्या संक्रमणाचे उदाहरण आहे तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो धन. याला पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट असं आपण लक्षात ठेवू शकता. मग आता याच्यामध्ये आपल्याला विचारले की सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. मग हे कोणत्या याचं उदाहरण आहे तर धन संक्रमणाचं उदाहरण आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 133 नंबरचा. बघा काय दिलेला आहे. विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष कालावधीला डॅश डॅश असे म्हणतात. मित्रांनो प्रश्न असा केलाय की विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला काय म्हणतात तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय किशोरावस्था. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 134 नंबरचा आहे. बघा स्मृती म्हणजे नवा अनुभव अशी डॅश डॅश यांनी म्हटलेली आहेत. मित्रांनो या ठिकाणी प्रश्न काय केले की स्मृती म्हणजे काय तर नवा अनुभव असे कोणी म्हटले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2 मध्ये पाहायला मिळते रॉस यांनी म्हटलेलं आहे स्मृती म्हणजे नवा अनुभव. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 135 नंबरचा बघायचा आपल्याला. बघा काय दिले. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळाकाळाची भान राहत नाहीत हे डॅश डॅश अवधानाचे उदाहरण आहे. बघा प्रश्न काय केले लक्षात ठेवा. चित्रकार हे चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळाकाळाचे भान राहत नाहीत तर हे कोणत्या अवधानाचे उदाहरण आहेत तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 1 मध्ये पाहायला मिळतो अभ्यस्त. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 136 नंबरचा बघा. बाह्य उद्दीपकांसंबंधित मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला डॅश डॅश असे म्हणतात. तर या ठिकाणी बघा प्रश्न आहे. प्रश्न काय केले की बाह्य उद्दीपकांसंबंधित मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3 मध्ये पाहायला मिळतोय संवेदना. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 137 नंबरचा. बघा काय दिले. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या स्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे. बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे तर बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजेच अशी डॅश डॅश यांनी म्हटली आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय ए मध्ये पाहायला मिळतोय स्टर्न. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 138 नंबरचा बघायचा आपल्याला. आकलन शोध दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे डॅश डॅश यांनी म्हटले. बघा प्रश्न काय केले की आकलन शोध दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे कोणी म्हटले तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय 4 मध्ये पाहायला मिळतो अल्फ्रेड बिनेट यांनी म्हटलेलं आहे की आकलन शोध दिशा व टीका हे बुद्धीचे असे 4 पैलू आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 139 नंबरचा बघाय. काय दिलेला आहे तर शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार डॅश डॅश यांनी मांडला. बघा शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार डॅश डॅश यांनी मांडला. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तुम्हाला दररोज जर अशाच पद्धतीने शिकायचं असेल किंवा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला दररोज फ्रीमध्ये आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत. तुम्हाला जर ही क्लासेसची PDF हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये PDF अशी टाईप करून द्यायचं आहे. तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये ही PDF विथ सोल्युशन आन्सर सहित तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. मित्रांनो तुम्हाला आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरील लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला ही क्लासेसची PDF त्या ठिकाणी मिळून जाईल. ठीक आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे मग मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो डॅनियल गोलमन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 140 नंबरचा. बघा काय दिले. साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लागणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे डॅश डॅश आहे. प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे डॅश डॅश काय होईल तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3 मध्ये पाहायला मिळतो प्रेरणा. यालाच आपण इंग्रजीमध्ये मोटिवेशन लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन.
ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू 141 नंबरचा. बघा काय दिले. अध्यापन हे अध्ययनांगी होण्यास काय आवश्यक आहे? बघा प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. अध्यापन हे अध्ययनांगी होण्यास काय आवश्यक आहे? तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय 1 मध्ये पाहायला मिळतो प्रवर्तन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 142 नंबरचा. बघा काय दिलेला आहे. इसवी सन 1921 साली दक्षिण मूर्ती येथे बाल मंदिर नावाची एक शिशुशाळा डॅश यांनी सुरू केली. बघा प्रश्न काय दिले की इसवी सन 1921 मध्ये दक्षिण मूर्ती येथे बाल मंदिर नावाची शिशुशाळा कोणी सुरू केली? मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 मध्ये पाहायला मिळतोय गिजूभाई बधेका. लक्षात ठेवा गिजूभाई बधेका यांनी 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बाल मंदिर नावाची एक शिशुशाळा सुरू केलेली आहे. तिचं नाव आहे गिजूबाई बधेका. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 143 नंबरचा बघा. अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक डॅश डॅश हे आहे. मित्रांनो आपल्याला प्रश्न केलेला आहे की अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक कोण आहेत? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय 3 मध्ये पाहायला मिळतोय मार्शा विल व ब्रूस जॉइस यांनाच अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक असे म्हटलं जातं. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 144 नंबरचा बघायचा आपल्याला. बघा काय दिले. सजीवांचे लक्षणे हे पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. बघा उपयोजनात्मक प्रश्नच आपल्याला परीक्षेला येणार आहेत. मग ह्या ठिकाणी प्रश्न काय केले की सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून भोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरली? तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय ज्ञाताकडून अज्ञाताकडे. यालाच आपण इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता नोन टू अननोन. नोन टू अननोन. ठीक आहे. यालाच ज्ञाताकडून अज्ञाताकडे असे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा यावरती प्रश्न परीक्षेला भरपूर वेळा आलेले आहेत मित्रांनो. मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे काय, ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणजे काय, सुगमाकडून संकीर्णाकडे म्हणजे काय आणि विशिष्टाकडून सामान्याकडे म्हणजे काय. तर आपण थोडक्यात माहिती बघू. बघा सुरुवातीला आपण काय बघितलंय, ज्ञाताकडून अज्ञाताकडे पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. बरोबर की नाही. मग नोन टू अननोन हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर होतं. मग नोन टू अननोन म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणजे काय, तर विद्यार्थ्याला आधीपासून माहीत असलेल्या गोष्टीकडून नवीन माहितीकडे जाणे म्हणजेच आपण याला नोन टू अननोन असे म्हणू शकतो. ठीक आहे. नवीन माहितीकडे जाणे यालाच नोन टू अननोन लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पर्याय सी काय होतंय किंवा पर्याय ए बघू आपण सुरुवातीला. आता बघा पर्याय ए काय होतं, मूर्ताकडून अमूर्ताकडे. ठीक आहे. काय होतं, मूर्ताकडून अमूर्ताकडे असे शॉर्टमध्ये लक्षात ठेवू शकता. मूर्ताकडून अमूर्ताकडे यालाच कॉन्क्रीट टू ॲब्स्ट्रॅक्ट लक्षात ठेवा. मग मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे काय, तर मित्रांनो प्रत्यक्ष वस्तूच्या माध्यमातून संकल्पना किंवा सिद्धांताचे स्पष्टीकरण देणे. म्हणजे काय, तर प्रत्यक्ष जे वस्तू आहे त्याच्या माध्यमातून त्यांची संकल्पना किंवा त्या सिद्धांताचे स्पष्टीकरण देणे यालाच आपण मूर्ताकडून अमूर्ताकडे असे लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर पर्याय सी मध्ये होतं मित्रांनो सोप्याकडून कठीणाकडे. सोप्याकडून कठीणाकडे असे होते. मग सोप्याकडून कठीणाकडे यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा सिम्पल टू कॉम्प्लेक्स. म्हणजे काय, तर आधी साध्या क्रिया शिकून नंतर गुंतागुंतीच्या संकल्पनाकडे वळणे. म्हणजे काय, तर सिम्पल टू कॉम्प्लेक्स. म्हणजे आधी जी आहे ते साध्या क्रिया शिकून घ्यायचे, त्याच्यानंतर गुंतागुंतीच्या संकल्पनाकडे वळणे यालाच आपण सोप्याकडून कठीणाकडे असे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पर्याय डी मध्ये काय होतं, तर विशिष्टाकडून सामान्याकडे. मग विशिष्टाकडून सामान्याकडे म्हणजे काय, तर मित्रांनो यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा पर्टिक्युलर टू जनरल. म्हणजे काय, तर अनेक उदाहरणे देऊन त्यावर नियम हे तयार करणे यालाच विशिष्टाकडून सामान्याकडे असे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. हे महत्त्वाचे पॉईंट होते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 145 नंबरचा. बघा काय दिले, यशस्वी अध्यापन म्हणजे काय. बघा यशस्वी अध्यापन म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला केलेला आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय परिणामकारक अध्ययन. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 146 नंबरचा. काय दिले की क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणता. बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला.
प्रश्न असा केलाय की क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? मग कोणता आहे योग्य क्रम? तर मित्रांनो पर्याय डी मध्ये पाहायला मिळतोय अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता आणि संधिकरण. हा योग्य क्रम आहे क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 147 नंबरचा. बघा काय दिले, खाली काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे ते आपल्याला ओळखायला सांगितले. बरोबर, म्हणजे वर्तनाबद्दल काही दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे की बोधात्मक वर्तन बदल हे कोणतं आहे. याच्यामध्ये आपल्याला 4 वाक्य दिलेलं आहे. मग बोधात्मक वर्तन बद्दल हे कोणते आहे? तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3 मध्ये पाहायला मिळतोय की विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तर सोडवितो, हे झालं बोधात्मक वर्तन बदल. बरोबर, आपल्याला वाक्य ओळखायचा होता, वर्तन बदल दिले आणि त्याच्यामधलं आपल्याला बोधात्मक वर्तन बदल ओळखायचा होता. पुढचा प्रश्न बघू 148 नंबरचा. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत ती आपल्याला सांगायचं आहे. बरोबर, म्हणजे यापैकी या पर्यायापैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत ते आपल्याला सांगायचं आहे. मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये पाहायला मिळतो अध्ययन क्षमता असलेली मुले, यांना विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 149 नंबरचा. अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? अध्ययनामध्ये क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते असा प्रश्न केलाय. मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2 मध्ये पाहायला मिळतो शारीरिक व मानसिक. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 150 नंबरचा. प्रश्न असा केले, अध्यापनशास्त्र म्हणजे काय? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. अध्यापनशास्त्र म्हणजे काय? तर अध्यापनशास्त्र म्हणजे वरील सर्व हे काय आहे? तर पद्धतीवर प्रतिमान, तत्व व नियम, अध्यापन व सूत्रे हे तिन्ही घटक याच्यामध्ये अध्यापनशास्त्रामध्ये येतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 असणार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर ही क्लासेसची PDF हवी असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. ठीक आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे आणि ही PDF तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तुम्हाला सोल्युशन सहित PDF मिळून जाईल मित्रांनो. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने शिकायचं असेल किंवा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये एवढंच. भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.